ओळखतो की नाही तुम्ही? कशी आहे माझी चॉईस? नको, सुंदर दिसत पण मानणार नाही जिंदगीभर. तू ओळखत नाही मला. मी ओळखत नाही तुला. मी ओळखत नाही तुला. नाही ओळखत. आठवते का आपण ज्वेलरी घ्यायला गेलो होतो तेव्हा ज्वेलरीच्या दुकानात काय झालं होतं? तू यायच्या आधी ज्वेलरी ते आठवते मला. जाऊ दे ना, सांगू नये, आपण दाखवू, तुम्ही बघा. तर आम्ही आलो होतो कायामध्ये ज्वेलरी बघायला. आता ज्वेलरी मला आवडलेली आहे आणि पण तरी तिचं म्हणणं आहे की मी येते, मी बघते ज्वेलरी कोणती आहे. मला एक गोष्ट माहिती आहे की ती आली जरी तरी मला जी ज्वेलरी आवडली तीच आवडणार आहे आणि तिला ती आवडते सुद्धा. पण फक्त घरी गेल्यावर हा प्रॉब्लेम असते, दुसरी नव्हती काय, दुसरी नव्हती काय. 10 चक्रा मारल्यापेक्षा आता मी एक चॉईस करतो. ठीक आहे, मला एक आवडली आहे, ती बघून घ्या बरोबर, आणि दुसरी ही आवडलेली आहे. मला तरी वाटते की त्याच्यातपैकी ती तेच घेईन, पण तरी जर मी हे घेऊन गेलो असतो, नाही ना, असं नाही तसं नाही, म्हणून ते कसं तिला येऊन सॅटिस्फॅक्शन होणं इम्पॉर्टंट आहे, म्हणून तिला बोलवलं आहे. ती येते, आता बघू कोणता चूज करते. सांग कोणता आवडला पटकन. हे तर नंतर आणलं त्यांनी. हा छान वाटत आहे तो. हा तुला काय वाटतं मला कोणते आवडले? मी तर तिसरी पण ज्वेलरी सिलेक्ट केली होती, तू नव्हती केली ना? ते ज्वेलरी त्यांना नंतर ठेवली. मी व्हिडिओ काढायचा त्यांना 2च ज्वेलरी होत्या तिथे, मग ते तिसरी नंतर ठेवली त्यांना. तू जेव्हा आली ना तेव्हा तर दाखवू शकतो मी व्हिडिओवर. पण मी जे एक्झॅक्ट हे आणि हे असं म्हटलं होतं, म्हणजे ते काव्याला शॉक होती तुला पाहिलं म्हणजे ती अशी होती की अशी की म्हणजे एवढ्या ज्वेलरी ठेवलेल्या आहे त्यातले फक्त 2च चूज केले. मला एक गोष्ट माहिती आहे की ती आली जाईल तरी मला जी ज्वेलरी आवडली तीच आवडणार आहे. तिला ती आवडते सुद्धा, घरी गेल्यावर हा प्रॉब्लेम असते, दुसरी नव्हती काय, दुसरी नव्हती काय. 10 चक्रा मारल्यापेक्षा आता मी एक चॉईस करतो. ठीक आहे, मला एक आवडली आहे, बघून घ्या बरोबर, आणि दुसरी ही आवडलेली आहे. मला तरी वाटते की त्याच्यातपैकी ती तेच घेईन, आणि तरी जर मी हे घेऊन गेलो असतो, नाही ना, मला ते कसं तिला येऊन सॅटिस्फॅक्शन इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी बोलवलं आहे. येते, आता बघू कोणता चूज करते. ओळखतो की नाही तुम्ही? कशी आहे माझी चॉईस? आणि हे काय म्हणजे माहिती आहे काय, मी हे चूज केलीच नाही, हे चूज केलीच ती म्हणते. मी कोणती चूज केली होती? हे आणि हे पण मला आवडली, पण हे त्यांना नंतर आणली व्हिडिओ, हे व्हिडिओच्या एवढ्यात नव्हती. पण त्याच्यापेक्षा मला ती सगळ्यात जास्त ती आवडली. म्हणजे याच्यात कसं काचकीचं वाटत, पण ती प्युअर सेक्सी वाटत होती. पहला रील अपन जिथे बनवला होता ना? हाँ, अरे तुमने अगर देखा नहीं होगा ना तो इंस्टाग्राम पे वो रील डाला हुआ है, क्योंकि तो हिंदीत बनवला होता. तर रीच चांगली 5 लाखाच्या वर व्ह्यूज गेले, पण मजा आली होती कारण की ते रियालिटी होती की 7 पीसेस बन. मी काय एक्सप्लेन करतोय, यहाँ पे रील दिखा देना हिमांशु, यहाँ पे ऐसा. मस्त वाटत ते. याचं 7चं सेट आहे. हे किती झाले? 1 2 3 4 5 नाही 6 झालं ना, 2 झाले ना. नाही, ते एकच असते हातफुल. 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6 माने काय ना घालायची सवय नाही. म्हणजे नवरी आहे ना, नवरीला घालायला लागत, असं डोक्याला लागते. हा, असं असते. मस्त वाटते ते राजस्थानी. नको, छान तर वाटते. वो ट्रेंडिंग है जो पहन रहा है ना. अच्छा, वो ट्रेंडिंग है. अभी वो मेरे को नहीं मालूम, आपको ज्यादा पता होगा. ये नथ रहेगा इसका. चांगला वाटत है, पण छोटा नहीं है क्या? थोड़ा सा ये बहुत बड़ा हो गया ना. तिथूनच इथं वाटतो एवढा मोठा सुंदर दिसतं. पण तू तर लग्नात आम्ही दिलेलं घाल लागतं. असं काही मी दिलेले घाल लागतं लग्नात. असं काहीच नसतं. अच्छा, आंखों पे भी इधर बीच में लगा दो, ऐसे बंद कर दो. मुंह पे लगाओ एक. मुंह पे बहुत नहीं आएगा वो पे काट दी. गळ्याले चोकर सारखे जास्त चांगले दिसते. अबे ते व्हिडिओत वेगळेच ग्लो करून राहिले. वजन कमी आहे ना, पण
चेहरा तसा आहे ना, त्याच्यावर लॉंगच छान दिसतात. तू लहान घालता पागलासारखे. आप चाहो तो छोटे करवा सकते हो, इसके जो नीचे का झुमका वो निकाल सकते नहीं, पर मेरे को आप इतना एक्सपीरियंस है, आपको एक बात बताओ, उसका जो फेस कट है उस हिसाब से कौन से कान में पहननी चाहिए उसको? स्लिम में थोड़ा सा लॉन्ग पहनेंगे वो हाईलाइट ज्यादा होता है उससे. हाँ समझ ली, स्लिम घाल पण लॉंगच घाल. बोलला काय वाटलं? ही न तेवढी मोठी आहे, माझी स्माईल दबते म्हटलंय मी. फोटोत चांगला नाही येणार ना त्याची स्माईल दबते. असं काहीच नाही, छान वाटते. तुझं तरी ओठापर्यंत चाललाय ते नाकातलं, तिचं तर हनोटीपर्यंत पोहोचलाय, ते वरचीच हनोटीत पोहोचलाय. मन मी नक्कीच नाही घालत, फक्त नेकलेस कानातले आणि बिंदीच लावते. हा छान. ते नथ मोडा तर लुक येऊन राहिला तोंडावर. साइडर्स लोग भी पहनते हैं. हाँ, साइड दुल्हन देखते हैं. साईडर घाला नाही अशी ती नथ वेगळी आहे ना, ती महाराष्ट्रीयन वाली वेगळी आहे. ही ना खूपच हेवी वाटते, म्हणजे महाराष्ट्रीयन घालत. हे छान वाटत आहे, याच्यामुळेच लुक येत आहे. नथ छान आहे ती. दाखव इकडे पलट. लुक पाय त्याचा किती सेक्सी आहे. अशी स्टोन मध्ये पण येते ना अशी ना, ती छान, ती चांगली वाटेल. हो पण ही पण छान वाटत आहे. ते सप्तपदीला घाल, मी घेऊन दिलेली. नाही तसं नाही म्हणत आहे मी. वेगळी घेतो अजून. नाही वेगळी नाही घेत, तसं नाही म्हणत आहे. अशी स्टोन वाली पण नथ येते ना, अशी गोल छोटी राहते अशी. नाही ना, तिनं लुक नाही येणार. नाही ना, हे खूपच हे मोठी आहे ना ही. माझं नाक पण ये अभी जो भी बोल रहे सुन लो. हाँ, घर पे जाने के बाद ये वो वापस यही मांगेंगे मेरे को. अगर दूसरा कुछ लेके गया ना, मैं सेम यही लेके मांगेंगे. मैं ऑप्शन देता हूँ उसके लिए, आप जो बोले ना. हाँ ऑप्शन दे दो, ट्राई करके देख लीजिए. ते माझ्या नाकाला खूप हे होत आहे. एक और इयरिंग था. तो पण याचा लुक रिच आहे, तो फक्त दिसून पडन. हा रिच वाटत आहे. तर नथी सोबतच छान वाटत आहे. नथ काढून बघ. व्हिडिओ चालू आहे ना, तूच काढ. बघा व्हिडिओकडे बघ. थोडं ना ते व्हिडिओकडे बघ. अशात नाही, व्हिडिओकडे बघ. अरे तर मी नथ घालते असं म्हटलं, पण नथ ही वाली नाही, फक्त असं एक गोल. हो पण ही खूप सुंदर, याच्यामुळे लुक येतात या नथीमुळेच लुक येत आहे. पण मला त्रास होता ना चष्मा. त्रास ते आता जर टाईट केला म्हणून, अंदरही घातली म्हणून, लूज वाली घाल ना तू नंतर. लूज वाली घातली तर म्हणजे अंदरची काढून हे परफेक्ट घालता येते. थोडा वेळ घातली तर सवय होऊन जाते. प्रत्येक गोष्ट कम्फर्टेबल कशी. तर दादाने तेच सांगितलं की तिल म्हणे पहिले सगळं ट्राय करू दे म्हणे, शेवटी तिल जे आवडेल तेच घेईन म्हणे. तो आईचा फोन आहे का? काकू काही तिच्या सोडत नाही. हॅलो, हा हा बोला ना. हा आईचं ते मेकअप काय म्हणते याला, ज्वेलरी. हा बोलता ना. याच्यामध्ये ठीक वाटत. ही ठीक आहे. काय बोललो होतो. हा तर तू पहिले दुसरं म्हटलं ना, म्हणून नाही. हा मग ही ठीक. मानणार नाही जिंदगीभर. शेवटच्या श्वासापर्यंत ऐकणार नाही की माझी चॉईस चांगली आहे. शेवटी माझ्यात ऐकते. आणि हा तू ते आपल्या सॉन्ग बद्दल त्यांना सांगितलंच नाही. तू सांग ना जरा सॉन्ग बद्दल. आम्ही आमचं सॉन्ग टाकलेलं आहे युट्यूबवर, ते नक्की बघा. त्यात आमची पूर्ण लव्ह स्टोरी आम्ही सांगितलेली आहे. म्हणजे प्रयत्न केलाय सांगायचा. आणि आपने अगर सबस्क्राईब नाही करा तो बेल आयकन प्रेस वगैरे करा, नोटिफिकेशन ऑन वगैरे करा. कसं आम्ही येतो तुम्हाला माहित पडलं पाहिजे ना.